आज आपण प्रियांकास किचनमध्ये एकदम मस्त झणझणीत असं काळ्या मसाल्याचं कालवण कसं बनवायचं किंवा भाज्या कशा बनवायच्या त्यासाठी खोबऱ्याचं वाटण आणि कांद्याचं वाटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपी संपूर्ण पहा। काळ्या मसाल्यातली भाजी मस्त अशी बनवण्यासाठी इथे पहा मी 3 कांदे असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याला उभ्या अशा चिरा देऊन घेतलेले आहेत कांद्यांना चाकूने। आणि आता हे कांदे गॅसवरती जाळी ठेवून मी अशी भाजून घेणार आहे। आता आपले कांदे पाहू शकता एकदम व्यवस्थित असे भाजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ। तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये कांदे भाजून घ्या, खूप भारी भाजतात। किंवा इलेक्ट्रिक शेगडी असेल त्याच्यावर जरी भाजले ना तरी पण छान होतात। आता हे कांदे आपल्याला असेच थंड होऊन द्यायचे किंवा असेच ठेवायचे आणि आपल्याला कांदे आणि खोबऱ्याचं वाटण मस्त असं बनवायचं आहे ना। तर कांदे काढून घेतलेले आहेत एका डिशमध्ये। तर खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते। इथं खोबरं घेतलेलं आहे पहा आणि भरपूर अशी कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत पहा। कोथिंबीर मार्केटमधून आणल्याच्या नंतर स्वच्छ धुवून त्याचे देठ असे वेगळे करून घ्यायचे आणि शेंडे वेगळे ठेवायचे, म्हणजे शेंडे आपण फोडणीसाठी वापरू शकतो आणि देठ जे आहेत ना ते असे वाटणामध्ये वापरले की आपल्या भाज्या खूप भारी बनतात। तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा। 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि भरपूर सारा असा लसूण घेतलेला आहे पहा सोलून। तर हे एवढं साहित्य आपल्याला खोबऱ्याच्या वाटणासाठी लागणार आहे। आता आपण खोबऱ्याचे बारीक असे काप करून घेऊ आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊ। इथे पाहू शकता मी खोबरं अशा छोट्या छोट्या आकारामध्ये कट केलेलं आहे आणि आलं सुद्धा चिरून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर सुद्धा अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपल्याला वाटण हे सगळं भाजून घ्यायचं आहे, तर त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे। तो छान प्रकारे आपल्याला तापून घ्यायचा आहे। त्यामध्ये किटलीमधला जो एक ढकला तेल असतं ना ते घालून घेणार आहे। पाहू शकता आपलं तेल छान प्रकारे तापलेलं आहे। त्यामध्ये मी घेतलेलं खोबरं जे आहे ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं लाल रंगावरती खरपूस असं भाजून घ्यायचं। असं भाजून घेतल्याने काय होतं, आपला मसाला आहे ना खोबऱ्याचा तो पण जास्त दिवस टिकतो आणि भाज्या ना एकदम भारी बनतात। आता हे खोबऱ्याचं वाटण आणि कांद्याचं वाटण तुम्ही नॉनव्हेज जरी खात नसाल तरी सुद्धा व्हेज भाज्यांसाठी संपूर्ण व्हेज मसाल्याच्या भाज्यांसाठी हे वाटण तुम्ही वापरू शकता, खूप भारी बनतात। तसेच चिकनची रस्सा भाजी, अंड्याची भाजी किंवा तुम्ही मटनची रस्सा भाजी बनवत असाल तर नॉनव्हेजसाठी सुद्धा हा मसाला खूप छान आहे। अशा पद्धतीने जर मसाला तुम्ही करून जर भाज्या बनवल्या तर अगदी 1 काय तर 2 भाकरी खात्याल अशा ह्या भाज्या बनतात पहा या वाटणाने। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। खोबरं आपल्याला लाल असं मस्त तांबूस रंगावरती एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता आपलं खोबरं ना व्यवस्थित असं तांबूस रंगावरती एकसारखं हलवत मी भाजून घेतलेलं आहे। तर त्यामध्येच आपल्याला घेतलेला लसूण आणि आलं घालून घ्यायचं आणि ते 2 मिनिटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। माझ्या पद्धतीने जर तुम्ही खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण बनवलं तर अगदी भाज्या आहे ना हॉटेलच्या भाज्यांपेक्षाही मस्त अशा काळ्या वाटणातील झणझणीत रस्सा भाज्या बनणार आहेत। तर तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने असं खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण करून पहा। पाहू शकता एकदम खोबऱ्याला एकसारखा रंग आलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला लगेच लसूण आलं घातल्याच्या नंतर जे आपण कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत ना ते घालून घ्यायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित असे एकसारखे हलवत परतून घ्यायचे। याने काय होतं, जे कोथिंबीरीमध्ये जे मॉइश्चर किंवा पाणी जे असतं ना ते सगळं निघून जातं आणि कोथिंबीर पटकन वाटली पण जाते आणि आपलं हे खोबऱ्याचं वाटण अगदी फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस टिकतं, खराब होत नाही। त्यामुळे फ्रीजमध्ये जर ठेवायचं असेल तर तुम्ही कोथिंबीर अशी परतून घ्या आणि नंतरच फ्रीजमध्ये हे वाटण ठेवू शकता। तर पाहू शकता एकदम मस्त असं आपलं हे वाटण सगळं परतून झालेलं आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। आता हे आपण खोबऱ्याचं वाटण जे परतून घेतलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे। आता त्याच तव्यामध्ये मी परत 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण जे कांदे गॅसवरती भाजून घेतलेले होते ना ते तव्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असे हे कांदे फोडून घ्यायचे। कांदा फक्त वरनच असा काळा होईपर्यंत गॅसवरती भाजलेला आहे। पाहू शकता आतमध्ये तसाच कच्चा राहिलेला आहे। त्यामुळे उलटणं असं उभं करायचं आणि उलटणं असं उभं करून घेतलं की कांदा असा व्यवस्थित फुटल्या जातो। पहा दाबून घ्यायचा आणि पाहू शकता आतमध्ये कांदा तसाच पांढरा आणि कच्चा राहिलेला आहे। आणि सगळे कांदे आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायचे।
पाहू शकता मी कांद्याची प्रत्येक पाकळी ना पाकळी वेगळी करून घेतलेली आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला ही पाकळी ना पाकळी कांद्याची वेगळी करून घ्यायची। जर तुम्हाला फ्रीजमध्ये मसाला ठेवायचा नसेल तर तुम्ही असा ताजा करून नॉनव्हेजसाठी किंवा पुरणपोळीची जी येळवण्याची आमटी असते ना त्याला सुद्धा हा मसाला वापरू शकता। एकदम आमटी ना नॉनव्हेजपेक्षा सुद्धा भारी बनते पहा। तर परत मी 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि हा कांदा आपल्याला छान असा मस्त परतून घ्यायचा आहे। तुमच्या घरी कार्यक्रम असेल किंवा छोटी मोठी पार्टी असेल त्यासाठी जर नॉनव्हेजचा बेत तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर खोबऱ्याचं वाटण किंवा कांद्याचं वाटण जर बनवलं तर अगदी नॉनव्हेजची भाजी खाणारे पाहुणेसुद्धा तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। इतकी भारी भाजी बनते पहा या वाटणाने। तर अशा पद्धतीनेच आता आपल्याला कांदा आहे ना एकदम असा हा पहा ही पाकळी कशी भाजली ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला सर्व कांदा हा भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता मी एकसारखा असा हा कांदा भाजून घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी जे मगाशी कोथिंबीरचे देठ घेतले ना त्यातले थोडेसे देठ ठेवले होते कांद्यामध्ये घालण्यासाठी तर ते देठ घालून सुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत पहा। काय होतं कोथिंबीरीमध्ये पाणी असतं ना ते पाणी अब्जॉर्ब होतं आणि परतल्यामुळे ना ते पाणी मॉइश्चर जे आहे ते निघून जातं आणि हे कांद्याचं वाटण सुद्धा टिकायला मदत होते। त्यामुळे कोथिंबीर अशी परतून घेतली ना की ती वाटणामध्ये पण व्यवस्थित अशी बारीक होते आणि वाटण पण जास्त दिवस टिकायला मदत होतं। तर 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं हलवत। आता परतून झालं आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे वाटण जे आहे ते एका डिशमध्ये त्याच डिशमध्ये मी काढून घेणार आहे आणि थंड करून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे पहा आपलं खोबरं आहे ना थंड झालेलं आहे। आता काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं करून हे पाणी न टाकता आपल्याला हे वाटण फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकता इथे मी पाणी न टाकता हे वाटण सर्व खोबऱ्याचं हे बनवून घेतलेलं आहे। ते काढून घेतल्यानंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे आपण भाजून घेतलेला। यामध्ये सुद्धा आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तसंच फिरवून घ्यायचं। पाहू शकता इथे मी कांदा पण वाटून घेतलेला आहे पाणी न टाकता। आता ह्या वाटणापासून तुम्ही व्हेज नॉनव्हेजच्या मसाल्याच्या ज्या भाज्या असतात ना त्या बनवू शकतात एकदम भारी लागतात पहा। तर आता मी तुम्हाला या मसाल्यापासून अंड्याची भाजी बनवून दाखवणार आहे। तर राहिलेला जो मसाला आहे तो तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये जर भरून ठेवला वेगवेगळ्या डब्यांमध्ये तर तो अगदी 7 ते 8 दिवस आरामशीर टिकतो। पण तुम्हाला जर ताजा बनवायचा असेल तर अशा पद्धतीने बनवून नक्की भाजी करून पहा खूप भारी बनते। आता मी तुम्हाला ह्या मसाल्यापासून अंड्याची भाजी कशी बनवायची अगदी झटपट बनते पहा ते दाखवते। आणि तुम्ही सुद्धा एकदा माझ्या पद्धतीने असा नॉनव्हेजसाठी किंवा व्हेज भाज्यांसाठी मसाल्याच्या हा मसाला करून पहा कांद्याचा आणि खोबऱ्याचा। तुम्ही जर हा मसाला एकदा बनवला तर तुम्ही कायम हाच मसाला बनवणार याची मला खात्री आहे। कारण माझा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे। ज्या मी ह्या भाज्या अगदी पुरणपोळीची जरी आमटी बनवली तरी ह्याच पद्धतीने मी मसाला करून बनवत असते ना तर खूप भारी बनते। तर आता पुढच्या कृतीकडे वळूया। आता त्याच वाटणापासून मी तुम्हाला झटपट अशी अंड्याची भाजी बनवून दाखवणार आहे। तर इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत ती उकडून सालं काढून घेतलेली आहे पहा अशी मधनं चिरा मारून घेतलेल्या आहेत। आता 3 चमचे येसूर घेतलेला आहे। हे येसूर कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी आपल्या प्रियंकास किचन चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही व्हेज नॉनव्हेज भाज्यांसाठी हा येसूर वापरू शकता खूप छान भाजी बनते। आणि तयार केलेला कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे। चवीपुरती हळद घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 1.5 चमचा काळा घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा मटण मसाला घेतलेला आहे पहा। तर गॅसवरती 1 तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका शेगडीवरती कढईमध्ये 3 चमचे तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। गॅस चालू करून घेतलेला आहे। तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे। आता तेल छान प्रकारे तापते तोपर्यंत मी थोडंसं कोमट पाणी घेतलंय आणि ह्या येसूरमध्ये वतून घेतलं मिक्सरचं भांडं खंगळून म्हणजे आपल्या कांद्याचं वाटण पण वायाला जात नाही। हाताने थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्या भाजीमध्ये गुठळे राहणार नाहीत। एकसारखी अशी मिक्स करून घ्यायचं पहा। पाहू शकता आपलं तेल पण छान प्रकारे तापलेलं आहे। त्यामध्ये आपण खोबऱ्याचं जे वाटण आहे ना ते करून घेतलेलं घालून घ्यायचं। शेजारच्या गॅसवरच्या पाण्याला उकळी आली गॅस बंद करून घ्यायचा आणि खोबऱ्याचं वाटण फक्त आपल्याला अर्धा मिनिटच परतून घ्यायचं कारण आपण खोबरं हे सगळं आलं लसूण कोथिंबीर सगळं आपण परतून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्येच आपल्याला जो आपण कांद्याचं वाटण जे बनवून घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं। कांदा सुद्धा आपण अगोदरच परतून घेतलेला आहे पहा।
त्याच्यामुळे जास्त वेळ परतत बसायची गरज नाही. अर्धा मिनिट दोन्ही पण वाटणं परतून घ्यायची आणि फोडणी देत असताना गॅस मिडियमच ठेवायचा. घेतलेला मसाला, मीठ, हळद व्यवस्थित असं ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मसाले आपले जळू नाही म्हणून त्यासाठी थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं. पहा, 1 वाटीच्या अंदाजाने. आणि हे मसाले छान असे 2 मिनिट या तेलामध्ये तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचे. पाहू शकता आपल्या मसाल्यांना एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे. पहा, तर त्यामध्ये आपण घेतलेले जे 5 अंडे आहेत ना ते घालून घ्यायचे म्हणजे आणि थोडंसं पळीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असा मसाला त्या अंड्यांमध्ये शिरला जातो. आता आपण जो येसूर घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा. तर तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही मसाले येसूर घेऊ शकता आणि गरम पाणीसुद्धा करायला ठेवू शकता. आता त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं. मी घेतलेलं सर्व पाणी घालून घेतलेलं आहे. आता पहा, आपल्या भाजीला ना एकदम मस्त अशी काळी तर्री आलेली आहे. पहा, आणि एकदम भाजी ना काळ्या वाटणातली मस्त झणझणीत अशी तयार होते. आणि असं जर वाटण बनवून ठेवलं तर अगदी 5 मिनिटात आपली अंड्याची भाजी बनवून तयार होते. पाहू शकता एकदम मस्त अशी तरी आलेली आहे. अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी. आणि अशी जर भाजी झाली तर 1 काय 2 भाकरी खातील अशी भाजी आहे. तर ह्या भाजीला आपल्याला एक छान अशी दणदणून उकळी काढून घ्यायची आणि कमी गॅसवर 1-5 मिनिटं उकळून घ्यायची. पाहू शकता आपली भाजी ना दणदणून उकळून मी 5 मिनिटं कमी गॅसवरती ठेवलेली आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आता. आणि पहा, आपल्या भाजीला नाही मस्त अशी तर्रीसुद्धा आलेली आहे आणि एकदम भाजी छान अशी झालेली आहे. पहा, आता आपण बनवलेल्या वाटणापासूनच ही भाजी एकदम 5 मिनिटात अशी तयार केलेली आहे मी अंड्याची. तुम्ही पण ह्या वाटणापासून अशी वाटण बनवा आणि अशा भाज्या करून पहा, एकदम भारी बनतात. आणि ह्या भाज्या बनवल्यानंतर कशा झाल्या ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही भाजी तुम्ही आवडत असल्यास भातासोबत, चपातीसोबत आणि गरम गरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तर भन्नाट असा बेत होतो. पहा, गरम गरम अंड्याची भाजी आणि गरम गरम भाकरी आणि त्यासोबत कांदा आणि लिंबू एकदम मस्त. तर तुम्हाला कसं वाटलं कांद्या खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपी आणि त्यासोबत अंड्याची भाजी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि शेजारील बेल घंटासुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच मस्त खा आणि स्वस्त रहा.